सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री वटेश्वर भगवान यात्रा उत्सव विजय राजाराम रकिबे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला। सलग 11 वर्ष श्री वटेश्वर भगवान यात्रा कमिटीचे अध्यक्षपद विजय राजाराम रकिबे यांनी भूषवले। वटेश्वर भगवान यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष विजय रकिबे, उपाध्यक्ष शरद उशीर, खजिनदार सतीश रकिबे, बबन बैरागी तसेच रावसाहेब पंढरीनाथ उशीर, सुनील राजाराम रकिबे, सुरेश उशीर, बंडू रकिबे, गोविंद रकिबे, शरद केदारे यांनी विशेष प्रयत्न केले। यावेळी कुस्ती आणि बैलगाडी शर्यत कार्यक्रम संपन्न झाला। यात्रा शांततेत पार पडण्यासाठी अध्यक्ष विजय रकिबे, उपसरपंच नंदकुमार उशीर, पोलीस पाटील गंगाधर उशीर, काका काळे, संपत पाटील, सरपंच मेघना रकिबे मुंढे यांनी विशेष प्रयत्न केले। तसेच केदू अण्णा रकिबे, मनोज उशीर, संजय तोडकर, निलेश रकिबे, अरुण रकिबे, विकास पुजाडे व गावातील पंचक्रोशीतील नागरिकांनी यात्रेसाठी विशेष वर्गणी देऊन सहकार्य केले। 50 वर्ष झाले आमचे धोडंब गाव अतिशय सुंदर आणि एकदम निर्मळ। येथील भाविक इतके छान प्रगती करतात। हे आमचे वटेश्वर मंदिर हा सत्तेचा देव आहे, सगळ्यांना पावतो आणि जेवढे भाविक गावी गेलेले असतात तेवढे भाविक इथं आमच्या धोडंबे या गावामध्ये येतात आणि आनंदाने अति उत्सव करून अति रथ वगैरे सगळ्या गावातील लोक अति वटेश्वराचा प्रसाद म्हणजे घरोघरी रोठाचा प्रसाद करून तो शंकराला आम्ही अर्पण करतो। आणि एवढं सांगण्यात येतं की आमचं वटेश्वर म्हणजे अख्ख्या म्हणजे आमचं हेमाडपट्टी मंदिर आहे, जसं अंबरनाथ, आता केदारनाथ, बद्रीनाथ तिथे गेले तिथं सेम आहे असंच मंदिर आहे। तिथले मंदिर बघितल्यावर आम्हाला वटेश्वराचं ध्यान येतं। हा आमचं वटेश्वर छान आहे। इथले भाविक नागरिक हे इथे अतिउच्च आहे, त्यांच्या प्रेरणाने आमच्या मंदिरची फार प्रगती होत चाललेली आहे। म्हणजे त्यांना पण भगवंतांनी त्यांना चांगले आशीर्वाद द्यावे, असंच पुढं त्यांनी जास्तीत जास्त सेवा करावी, एवढेच मी 2 शब्द बोलते। आज आमच्या धोडंबे गावचं ग्रामदैवत श्री भगवान वटेश्वर यांचा यात्रोत्सव, हा यात्रोत्सव आमच्या गावामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। वटेश्वरांचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असून ते जागृत देवस्थान आहे, अशी पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे। आज या यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा व यात्रा शांततेत पार पाडावी, असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस पाटील म्हणून आवाहन करतो। उपसरपंच धोडंबे, सर्वप्रथम मी आपल्या धोडंबे गावाच्या वतीने आपल्या न्यूज चॅनलचं मी मनापासून असं अभिनंदन करतो। कारण आज तुम्ही धोडंबेमध्ये येऊन आमच्या इथे जे सालाबादाप्रमाणे जे वटेश्वर महाराज यात्रा आयोजित केली जाते त्या योजनेमध्ये दररोज त्या दिवशी सकाळी मूर्ती मिरवणूक असते, सायंकाळी रथ मिरवणूक असते, तसेच कुस्तीची दंगल पण आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे होत असते। आणि ह्या धोडंबे गावात धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी वटेश्वराचं हे प्राचीन मंदिर खरोखर असं भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे। आणि त्या मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक धोडंबे या गावात नेहमीच येत असतात। तसेच शेजारीच आमच्या तसं म्हटलं तर महाराष्ट्रात कुठेही असं विष्णूचं मंदिर नाही, असं मंदिर पण आमच्या शंकराच्या मंदिराशेजारी विष्णूचं पण मंदिर आहे। आणि त्या मंदिराची पण खूप मोठी अशी व्याप्ती या परिसरात आहे। तसेच आमच्या तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुलदादा आयर यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला सांगायला आनंद होतो की त्यांनी या मंदिराच्या जतन आणि दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये निधी हा उपलब्ध करून दिला आणि येत्या थोड्या दिवसात ते काम पण सुरू होईल। कारण या परिसरातील या जनतेचं सर्व प्रेम या आमच्या वटेश्वर भगवानच्या कृपा आशीर्वादाने पार पाडत असतं। तसेच शेजारीच आमचं भैरवनाथ मंदिर पण आहे। भैरवनाथ मंदिराची आणि शंकराची जी काही व्याख्या सांगायची झाली तर भैरवनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आणि शंकराच्या दर्शनासाठी कुठली गोष्ट वेगळी करावं लागत नाही, पूजा अर्चा सगळ्या एकच असतात। आणि त्या करीत असताना सर्व भाविक या आमच्या परिसरात लांबून जे नाशिकला लोक असतात, कोणी बाहेर असतं ते पण येतात आणि त्या दर्शनासाठी 2 दिवस धोडंबे गावात मुक्कामी राहून या गावाची शोभा वाढवतात। त्यांचं मी मनापासून असं अभिनंदन करतो। तसेच ग्रुप ग्रामपंचायत धोडंबेच्या वतीने यात्रा कमिटी असेल, धोडंबे ग्रामस्थ असेल, यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्रीराम। वटेश्वर यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। वटेश्वराबद्दल सांगायचं म्हटल्यावर वटेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे, जे नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 2च ठिकाणी, एक धोडंब्यामध्ये वटेश्वराचं हेमाडपंथी मंदिर आहे आणि दुसरं कावनाईला आहे। म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जागृत देवस्थानं असलेल्या
देवस्थानापैकी हे वटेश्वर महादेव आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे जे व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे, शेती करणारे किंवा व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले सर्व यात्रेच्या निमित्ताने गावात येतात व जो प्रसाद असतो वटेश्वराचा रोटाचा हा या प्रत्येक घरात आज केलेला असतो आणि याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच सर्वांचे जेवणं वगैरे असे काही हे होत कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात त्या प्रसादापासून होत असते. तर सर्वांना या निमित्त वटेश्वर यात्रेनिमित्त स्वागत आणि यात्रा कमिटीचे सुद्धा आभारी. आमच्या गावची यात्रा पहिल्यांदाच अशी झाली. काही स्वरूप चांगले आले तिला आणि आमच्या मुलांनी फार सहकार्य केलं त्यात. त्यांनी पण सगळ्यांनी आरतीचा मान भेटला आमच्या मुलाला, त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप बरं वाटलं. आज धोडंबे येथील वटेश्वर भगवानाच्या यात्रेनिमित्त जो मानाची पूजा होती ती मला मिळाली, त्याबद्दल मी सर्व यात्रा कमिटी, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी माझ्या वाट्याला वटेश्वर भगवान याची आरती दिली आणि मी आरतीचा मान घेऊन खरोखर माझ्या 7 जन्माचं पुण्य असेल म्हणून हा मला मान मिळाला असं मला वाटतं. मी शब्द देतो की माझ्या वटेश्वरासाठी त्या ठिकाणी मी आयुष्यभर लीन राहील आणि माझ्या पद्धतीने मी त्या वटेश्वराच्या दरबारी जेही सहकार्य असेल ते करेल. धन्यवाद. गावातील अतिशय परंपरेने युक्त असणारी जी यात्रा आहे, वटेश्वर भगवानाची जी यात्रा आहे, त्या यात्रेच्या निमित्ताने कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालय धोडंबे या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यात्रा कमिटीने त्या ठिकाणी विनंती केली की तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हा. त्या निमित्ताने आम्ही लेझिम पथक आणि शिवपार्वती आणि देखावा, खंडेरावाचा देखावा त्या ठिकाणी इथे सादर केला. हा देखावा सादर करत असताना अतिशय आनंद होत आहे की पंचक्रोशीतील अनेक जे नागरिक होते त्या नागरिकांनी शाळेचं आणि गावाचं कौतुक केलं. अतिशय सुंदर असे हे देखावे, अतिशय सुंदर अशी शोभायात्रा या निमित्ताने या ठिकाणी पार पाडली. खरंच या गावातील जे वटेश्वर भगवानाची जी श्रद्धा आहे ती श्रद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी त्या सहभाग घेण्याचा निमित्त किंवा सहभाग घेता आला त्यानिमित्त त्या ठिकाणी कर्मवीर काकासाहेब वाघ धोडंबे विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद यांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने आम्हालाही सहभाग घेण्यासाठी त्या ठिकाणी दरवर्षी यात्रा कमिटीनेही त्या ठिकाणी अतिशय छान नियोजन केलं. कारण दरवर्षीपेक्षा एक वेगळी यात्रा कमिटीचं नियोजन या ठिकाणी होतं. फुलांची आरास भगवान वटेश्वरासाठी त्या ठिकाणी पूर्ण शोभायात्रेच्या मार्गावर त्या ठिकाणी दिलेली होती. यात्रा कमिटीतील सर्व उत्सुक नवतरुण यांनी अतिशय उत्साहाने या शोभायात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतला. खऱ्या अर्थाने ही वटेश्वर यात्रा आजपासून त्या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर 2 दिवस ही वटेश्वर यात्रा इथं मोठ्या थाटात संपन्न होत आहे. आज या ठिकाणी निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद मानतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.